हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवतोय होळी स्पेशल थंडाई. तर बघू शकता किती छान झाली आहे. तर लगेच बनवायला घेऊया. तर 1 लिटर दूध घेतलेलं आहे. तर दूध कोणतंही घ्या, दुधाला गरम करायचं आहे आणि थंड करायला ठेवायचं आहे. तर बघू शकता 1 लिटर दूध घेतले मी. आणि त्यानंतर आता थंडाईसाठी जे लागणार साहित्य ते बघूया. काजू घेतलेत, बदाम घेतलेत, त्यानंतर पिस्ता घेतलेत, त्यानंतर मगजच्या बिया टरबूजच्या त्या आहेत, खडीसाखर आहे आणि खसखस घेतली आहे आणि सोप घ्यायची आहे, थोडीशी विलायची घ्यायची आहे आणि केसर घेतले, केसरचे काही धागे घेतलेत, त्यानंतर काळे मिरे आणि गुलाबाच्या पाकळ्या. तर बघू शकता आता हे सगळं आपण भिजत ठेवायचं आहे. कमीत कमी 10-12 घंटे तरी भिजत ठेवायचं आहे आणि घाई असेल तर 4-5 घंटे ठेवा. तर मी आता हे भिजत ठेवले चांगलं 5-6 घंटे तरी ठेवले मी. बघू शकता एकदम छान असं भिजले. आता त्याला मिक्सर जारमध्ये टाकून एकदम छान बारीक असं वाटून घ्यायचं. याला पाणी टाकलेलं आहे आपण, तेवढ्या पाण्यामध्ये व्यवस्थित पेस्ट होते. जर वाटतं तर थोडंसं पाणी तुम्ही टाकू शकता. बघू शकता एकदम बारीक पेस्ट झाली. आणि आता आपल्याला गोड हवा असेल, जसं गोड पाहिजे तसं साखर टाकून घेऊया, किंवा खडी साखर जेव्हा आपण टाकली ती थोडीशी जास्त टाकली तरी चालतं, ती पण गोडच असते. आता दूध मी गरम करून थंड केलेलं आहे. आता दूध टाकून घेऊया. बघू शकता 1 लिटर दूध घेतले मी आणि जो मसाला मी घेतला होता तो 1 लिटर दुधासाठी झालाय बरोबर. तर वरतून गुलाबाच्या पाकळ्या टाकूया, थोडेसे पिस्ता टाकूया. तर एकदम छान आपली थंडाई रेडी झाली आहे. होळी स्पेशल होळी आली आहे तर नक्कीच करून बघा. आणि करून ही थोड्या वेळ आपण जर फ्रीजमध्ये ठेवली तर अजूनच छान लागते. यामध्ये आता थोडंसं आपण बर्फ टाकून घेऊया आणि वरतून थोडंसं पिस्ता टाकूया. ड्रायफ्रूट जे आवडतात तुम्हाला, काजू, बदाम, पिस्ता आणि थोडंसं केसर टाकत आहे. बघू शकता बघायला एवढी छान दिसते, तर प्यायला पण तशीच छान झालेली आहे. तर नक्कीच या होळीला बनवा. आणि तुम्हाला होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा.